तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे संभाजीनगरला. तर खूप जणांचे प्रश्न होते की डाएट काय असते. शाकीर भाई नमस्कार. नमस्कार. काय काय देत आहे डाएट नक्की, कारण की सगळे म्हणते ते तुम्हाला आता माहीतच असेल, पण सगळ्यांना बी कळून जाते डाएट काय काय आता काय काय पास दूध कशामुळे पाचताय नक्की. दूध त्यांना पळायला पाहिजे, पळ वाढायला पाहिजे, त्या हिशोबानं दूध देतो. काय काय दुधाचा फायदा काय काय होतो नक्की. दुधाचा फायदा पळासाठीच आणि दुसरा काय फायदा आहे, ताकद राहते अंगात, शरीरात. हा चंचलपणा राहतो बैलाच्या अंगात. किती पाचताय दूध तरी. 5-6 लिटर. 5-6 लिटर एका टायमिंगला. हो, कारण की लोकांना तुम्ही नुसतं बोलताय आजपर्यंत, त्यांना समक्ष कळलं पाहिजे की बाबा हा खरंच पाचतात का दूध. त्यामुळं मित्रांनो बघू शकताय, सकाळी एवढं सोपं नाही बैलगाडा क्षेत्र. सकाळी 5 लिटर, संध्याकाळी 5-6 लिटर दूध पाचतात ते. त्या कुठं आपला राजा पोहतोय. बरोबर ना शाकीर भाई. हो, एवढं सोपं नाही सगळ्या गोष्टी. हे बघू शकता इथे एक बादली, इकडे बादली, 3 बादल्या भरून ठेवले. हे दूध कुठून आणताय का घरचंच गायचं काय आपल्या. घरच्याच गाईचं आहे. बरं, दुधासाठी स्पेशल ठेवलेत का. हा, त्याला दूध पियासाठीच ठेवलेल्या गाई. चालतं चालतं. जाकीर भाई काय ते काय करताय नक्की. ये वासराला उंडा हुंडा काय काय त्यात कशाचं पीठ आहे. ये मक्काच बालडा गव्हाचाच आहे, बारीक वासरायला. मकाचा बरडा आणि गव्हाचा फक्त. आणि गव्हाचा बरडा. किती 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 करायचं. कमी कमी देतो बारके वासरा ते वासराच्या सगळ्यांसाठी काय ते. हा, त्यांनी काय म्हणजे काय फरक त्याचा इफेक्ट काय होते. तब्येत गिबेत बनते ना बरं. बारके वासरे. आणि पळायसाठी काय फरक त्याचा म्हणजे पडतो का. मी तब्येत गिबेत बनते पळायचं ते दुसरं उंडा आहे, उडीद डाळ ते. बर, राजासाठी ते, हे वासरासाठी. किती महिन्यापासून चारायचं असतं. पहिले तवर चारायचे बारीक वासराला. ना पण किती महिन्यापासून, किती महिन्याचं झालं चारा सुरुवात करायची. मोठे जसं चारा गिरा खायला लागले, तब्येत बनले का मोठे झाले का तेव्हा दूध गीत तुटलं ना माईचं तेव्हा. म्हणजे 7-8 महिन्यानंतर. हा, 8-9 महिन्यानंतर. 8-9 महिन्यानंतर आपली चारा सुरुवात करायची. हो, त्याच्या आधी काय करायचं 8 महिन्यापर्यंत काय दूध. माईचं दूध तर राहतच नाही दूध फक्त. आणि आता तुम्ही दूध पण पाचताय आणि ही पण पाचताय बरं, ही पण चारताय बरोबर. बारके ना त्या हिशोबानं मग दूध पण हे पण चारा हे खातात काही. हा, खाते मापात खातात का चारा. चालतं. एवढं सगळं चारता एका वस्त्राला. मी बरंच झालं का नाही, पोट भरत असेल त्याचं. किती महिन्याचं आहे. 8-9 महिन्याचं पळते का चांगलं. फेराट बिराट टाकलाय का. बरं, म्हणजे नुसतं आधी खाऊन खाऊन चांगलं तयार करायचं का नाही. कारण तब्येत नाही अजून काय. महिन्याभर झाला काय घेऊन. थोडी अजून तिथं आणायचं, तब्येत चांगली करायची, खायला बिला चारायचं. दूध बीत पाजलं का नाही सकाळी. दूध बीत पाजलं. आता इथनं खाणार नाही काय. खातात का खायला काय. दुपारचं काय टाकायचं खायला. बरं, कुट्टी आपली कशाची मका बिका काय बी टाकते चालतं. तर मित्रांनो खूप जणांचे मेसेज होते, कॉल येत होते की दादा बैलगाडा क्षेत्रातील जे आता हिरे आहेत ते राजा, सम्राट, चिमण्या असू दे, तसेच बरेच सुलतान आहेत, बाजे, ह्यांची दावण दाखवा व त्यांचा डाएट दाखवा. तर मित्रांनो आपण जो व्हिडिओ बनवलेला आता तो होता सकाळ सकाळी त्यांना काय खायला देतात. तर बघू शकताय सकाळचा डाएट बघितलाय. तसंच थोडासा घास टाकतात त्यांना, मका टाकतात. असा हा ह्यांचा रोजचा रुटीन असते. खूप नाही का, खूप जणांचे कमेंट येतात की एवढे बैल कसे पळतात. कारण मित्रांनो ते रात्रंदिवस एक करतात ह्या बैलगाडा क्षेत्रात. त्यामुळं कुठंतरी त्यांचा आता दिवस येतात. हेच बघा त्यांचे दावण आहे. बरेच तर नवीन नवीन नंदी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर हे आता सुरुवातीला असलेली हे काही नंदी, त्यात बिनजोडचा बाजी सुद्धा येते अजून.
तर अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.